जय महाराष्ट्र। मी स्मित तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो खास करून टॉपिक आहे तो एका आपल्या सबस्क्रायबर भावाने विचारला होता की प्रश्न असा होता की दादा या लाईन मध्ये आपल्याला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा काय काय प्रॉब्लेम आहेत ह्याच्यावरती प्लीज एक व्हिडिओ बनव। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे प्रॉब्लेम्स आहेत तर ह्याच्यावर सॉल्युशन पण आहे, ते पण मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करणार आहे। आणि हा व्हिडिओ जो आहे तुम्ही बेस पासून टॉप पर्यंत जितके पण प्रॉब्लेम आहे ना ते एकदम पद्धतशीर सगळे स्टेप बाय स्टेप ते सांगणार आहे। तर तुम्हाला ह्यापैकी कोणता प्रॉब्लेम फेस झालेला किंवा तुम्ही ह्यापैकी कोणत्या प्रॉब्लेम मध्ये पडलेलात आणि तुम्हाला सोल्युशन नाही भेटत होतं ते प्लीज तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर जास्त वेळ नाही घेणार आहे, मी डायरेक्टली आता इकडे हा जो व्हिडिओ आहे हा मी सुरुवात करणार आहे। तर सगळ्यात पहिलं बघा, ओला उबेर या लाईन मध्ये तुम्ही जेव्हा गाडी घेतायत तर गाडी घ्यायच्या आधी तुम्ही भरपूर जणांकडून ऐकलं असेल की आपल्याला गाडी जी आहे ती एका दुसऱ्या व्यक्तीची घ्यायची आहे चालवण्यासाठी आणि तुम्हाला शिकायचं आहे। पहिलं तुम्ही जेवढं शिकाल तेवढं जास्त चांगलं आहे तुमच्यासाठी, नंतर तुम्हाला मोठ्या गाडीमध्ये हात टाकायचा आहे। म्हणजे मग ती तुम्ही कोणती पण गाडी घ्याल तरी चालेल, वॅगनार, अर्टिगा किंवा ऑरा, डिझायर, पण तुम्हाला आधी तुमचा ना बेस आहे ना, बेस म्हणजे एक एक्सपिरियन्स असतो, तो एक्सपिरियन्स घ्यायचा हे तुम्ही सगळ्यांकडून तुम्ही ऐकलं असेल। पण या एक्सपिरियन्स बरोबर आता जेव्हा तुम्ही गाडी नवीन घ्यायला जातात तर गाडी तुम्हाला काय करायचं, कुठून घ्यायची आहे, काय घ्यायची आहे। तर बघा भरपूर जण ही चूक करतात की भरपूर जण शोरूम मधून कार परचेस नाही करत आणि ते लोक आउटसाइडला जे पण डीलर वगैरे असतात किंवा सेकंड हँड गाड्या असतात त्या ते लोक परचेस करायला जातात। तर ही तुमची सगळ्यात पहिली चूक आहे। तुम्हाला कधी पण या लाईनमध्ये यायचं आहे ना तर तुम्हाला ब्रँड न्यू गाडी असणं हे खूपच जास्त म्हणजे बोलतात ना आवश्यक आहे। कारण जर तुमच्याकडे ब्रँड न्यू गाडी असेल तर तुम्हाला धंदा करताना ना ते रोजच्याने ती मचमत नसणार। समजा सेकंड हँड गाडी घेतली, सेकंड गाडी घेतल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर कळते अरे हा टायर खराब आहे, नंतर कळते की तिकडे डिक्कीमध्ये कोणीतरी बोचा मारलाय, हे सगळं तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे ते नंतर कधी ना कधी येणार। तर हे सगळे प्रॉब्लेम नको यायला म्हणून तुम्ही न्यू गाडी जेव्हा ब्रँड न्यू गाडी तुम्ही विकत घेतायत तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉब्लेम पडणार नाही। तर ब्रँड न्यू गाडी विकत घेताना आता तुम्हाला एक्झॅक्टली इकडे काय फंडा ते सांगतो। जेव्हा तुम्ही शोरूम मध्ये जाणार तर शोरूम मध्ये जाताना तुम्हाला ना काहीही करून तुमची जी पण गाडी असेल त्याच्यात तुम्हाला 30 to 40% तुम्हाला डाऊन पेमेंट अमाऊंट तुमची तयार ठेवायची आहे। डाऊन पेमेंट अमाऊंट 30 ते 40% हे मी का बोलतो आहे कारण तुम्हाला क्लिअर करतो। बघा नॉर्मल जर गाडी तुम्ही विकत घ्यायला जाल आजच्या तारखेत एक डिझायर घ्या नाही तर ऑरा घ्या, 8.5 ते 9 लाखापर्यंत गाडी येते। 8.5 ते 9 लाखाच्या गाडीसाठी कमीत कमी तुमच्याकडे 3 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट असणं हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे। जर तुमच्याकडे ही अमाऊंट डाऊन पेमेंटची नाही आहे तर उद्या तुमचा जो EMI आहे तो खूप जास्त पडणार आणि EMI जर जास्त पडला तर ह्या लाईनमध्ये जी इन्कम असते ना तो इन्कम आपल्याला ती जनरेट करताना आपल्या डोक्यावर आहे ना भरपूर प्रेशर असतो कारण आपल्याला तेवढा EMI कव्हर करायचा असतो। तर बघा सिंपल सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे 30 ते 40% तुमच्याकडे डाऊन पेमेंट अमाऊंट तुमच्या गाडीची असायला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला जे काही EMI करायचंय ते तुम्हाला जास्तीत जास्त 4 वर्षासाठी करायचं, 4 वर्षाच्या वर तुम्हाला EMI नाही करायचंय। अजून एक तुम्हाला सांगतो, ट्राय करा की तुम्हाला गाडी आहे ना ही गाडी जी पण तुम्ही घ्याल शोरूम मधनं तुम्हाला घ्यायची आहे पण तुम्हाला लोन आहे ना बाहेरून करायचंय, म्हणजे पर्सनल लोन करा किंवा बाहेरून लोन करा पण गाडीवरती लोन नको करा। कारण गाडीवरती जर तुम्ही लोन कराल ना तर ना एक हेडेक असतो की आपल्याला माहिती आहे की उद्या आपल्याला जर हा धंदा नाही जमला तेव्हा आपण गाडी जेव्हा विकायला काढतो तेव्हा त्या गाडीची किंमत पण आहे ना आपल्याला तेवढी चांगली भेटत नाही। आणि बघा गाडीवरती लोन का नको करा हे मी तुम्हाला सांगतोय कारण जर तुम्ही गाडी कॅशवर विकत घेत असाल, कॅशवर मला माहिती आहे मुश्किलने 5% लोक असतील इकडे जे कॅशवर घेतील, पण ते 5% सोडून जर 95% लोक जर लोन करतायत तर मी एवढंच सांगणार की जर तुम्ही बाहेरून जर लोन करतायत तर खूपच जास्त आहे, कॅश केलं असेल तर एकदम उत्तम आहे। आणि याचबरोबर आता तुमचा पुढचा प्रश्न जो आहे त्याच्यावर आपण जाणार आहे की दादा डाऊन पेमेंट झालं जमा, 40% केलं आपण जमा, लोन जसं तू बोललेलास तसं 4 वर्षासाठी आपण घेतलंय, आता पुढचं जे आहे की आपल्याला गाडी कोणती सिलेक्ट करायची। गाडी बघा सुझुकी किंवा हुंडाई ह्या 2 गाड्यांपैकी कोणतीही गाडी घ्या, ह्या गाड्या कधी तुम्हाला आयुष्यात कुठेही धोका देणार नाही। पण या 2 गाड्यांमध्ये आता बेस मॉडेल घ्यायचं आपल्याला की टॉप मॉडेल घ्यायचं हा सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतो। बघा जर तुम्ही गाडी प्रेमी असाल तर तुम्ही बिंदास टॉप मॉडेल विकत घ्या। टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला जे काही टेप वगैरे सिस्टम वगैरे सगळं काही भेटतं ते तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे। वन टाइम इन्व्हेस्टमेंटमध्ये 70-80 हजार जरी जास्त गेले तरी उद्या इन फ्युचर जेव्हा तुम्ही तुमची गाडी विकायला काढाल तेव्हा त्याची व्हॅल्यू तुम्हाला रिटर्नमध्ये भेटणार। जर तुम्ही बेस मॉडेल घ्यायचा विचार केला असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी ह्याला टॉप मॉडेल बनवणार, मी उद्या ह्याला मॅकविल बसवीन, उद्या ह्याला टेप बसवणार, नाही तर क्रोम वगैरे मी काय ना काय फिटिंग करणार किंवा स्टिकरिंग वगैरे करणार, मी तर क्लिअर सांगतोय हे सगळं करण्यात आपण आपला टाइम वेस्ट करतोय, आपण गॅरेजचे फेऱ्या मारतोय, बाकी त्याच्यात काय नाही करत आहे। कारण उद्या समजा एखादा कॅमेरा वगैरे आपल्या गाडीचा खराब झाला, रिव्हर्स कॅमेरा, तर आपण परत त्या गॅरेजमध्ये फेरी मारणार। उद्या आपण काय हँडलला वगैरे लावते क्रोम, नाही तर ते क्रोम पट्ट्या बिट्ट्या भरपूर जण ते झगामगा माझ्या गाडीला बघा असाला आयटम लावतात,
तर ह्या सगळ्या आयटममध्ये समजा उद्या तुमच्या गाडीमधला तो एक पण आयटम तो निघाला ना तर त्याच्यात तो वर्थ नाही आहे. म्हणून टॉप मॉडेल घेतलं तर जास्तीत जास्त तुम्हाला सीट कवर फिटिंग करायचं आहे, मॅटिंग वगैरे थोडंसं तुम्ही रिक्वेस्ट केलं तर ते पण तुम्हाला भेटेल. आणि त्याचबरोबर लॅमिनेशन करायचं आहे. लॅमिनेशन केलं की तुमची गाडी झाली रेडी. म्हणजे उद्यापासून तुम्ही डिरेक्टली जाणार बिझनेस करायला. बिझनेसशिवाय तुम्हाला जास्त काहीही करायची गरज लागणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला आता मी याच्यात अजून एक सांगतोय की बघा, टॉप मॉडेल तुम्ही लोकांनी समजा घेतलंय. टॉप मॉडेल घेतल्यानंतर आता पुढचं काय? पुढचं बघा, आता गाडी जेव्हा आपण काढतो शोरूममधनं, लक्षात ठेवा जर टॉप मॉडेल घेतलं असेल तर तुम्हाला त्याच्यावर 1 रुपया पण वेगळा खर्च करायचा नाही. तुम्हाला जास्तीत जास्त सीट कव्हर वगैरे बसवायचे. पण बेस मॉडेल घेतला असेल तर बेस मॉडेल त्या लोकांसाठी चांगलं आहे ज्यांना फक्त गाडीमध्ये धंदा करायचा, त्यांना टेप वगैरे हे सगळं काही नाही पाहिजे. नॉर्मल आपल्याला एक गाडी पाहिजे, आपला धंदा करायचा, त्यांच्यासाठी बेस मॉडेल बेस्ट आहे. आता बघा, टॉप मॉडेल आणि बेस मॉडेल हा पण मी तुमचा इश्यू सॉल्व्ह केला. पण ह्याच्यानंतर आता जो पुढचा प्रश्न आहे की बघा, गाडी जेव्हा तुम्ही शोरूममधनं बाहेर काढणार, गाडी शोरूममधनं बाहेर काढल्यानंतर एक लक्षात ठेवा, तुमची गाडी तुम्ही घेतली बिझनेस पर्पजसाठी, ती शोरूममधनं देवळात गेली तरी चालेल आणि देवळातून नंतर घरी आली तरी चालेल. पण त्याच्यानंतर बरेच जण काय करतात, बरेच जण ती गाडी घेऊन ना जातात फिरायला, गावी दाखवतील जाऊन की बघा मी गाडी घेतली आहे. त्याच्याने काय तुमचा लोन क्लिअर नाही होणार आहे, तुमचा बिझनेस वगैरे काय तुमचा एकदम बोलता ना टॉपवर नाही जाणार आहे. जेवढं जमेल तेवढं बघा, गाडीचं डेड रन, ठीक आहे, लक्षात ठेवा, डेड रन हे कधीही व्हायला नाही पाहिजे. तुमची गाडी जास्तीत जास्त करून धंद्यासाठी यूज व्हायला पाहिजे. तुमची गाडी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही फालतू गोष्टीसाठी यूज व्हायला नाही पाहिजे. जेव्हा तुमची गाडी खास करून धंद्यासाठी यूज होणार तेव्हा तिचे 1 लाख किलोमीटरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार. जेव्हा तीच गाडी तुम्ही बाहेर कुठे पण फिरवाल, इकडे तिकडे जाल फिरायला वगैरे, आणि 1 लाख किलोमीटर जेव्हा होणार तेव्हा तुम्हाला कळणार की अरे आपला धंदा तेवढा झाला नाही पण आपली गाडीची रनिंग 1 लाख किलोमीटरपर्यंत झाली आहे. म्हणजे तुम्ही सेंचुरी मारली पण तुमच्या हातात आहे ना तो स्कोर आहे ना जेवढा बनायला पाहिजे होता ना तो तुमचा बनलाच नाही. तसं वाला सीन होणार. बघा, आता गाडी झाली, डिलिव्हरी वगैरे झाली तुमची, आणली तुम्ही घरी. आता आणताना इकडे ना भरपूर जण आहे ना ही चूक करतात, ती मी तुम्हाला क्लिअर करतो. नवीन गाडी जेव्हा पण तुम्ही विकत घ्याल, मग ती वॅगनर असो, डिझायर असो किंवा अर्टिगा असो, लक्षात ठेवा ॲटलिस्ट एवढा तरी तुमचा बजेट असायला पाहिजे, 2 ते 3 हजार रुपयाचा. 2 ते 3 हजार रुपयाचा टाकी फुल करायचा बजेट. गाडीची पेट्रोलची टाकी तुम्हाला फुल ठेवायची आहे, त्याचबरोबर CNGची टाकी पण तुम्हाला फुल ठेवायची आहे. भरपूर जण काय करतात, गाडी घेतात, नवीन गाडी शोरूममधनं बाहेर काढतात आणि पेट्रोल भरतच नाही. पेट्रोल फक्त ते बोलतात ना 100-200 नाही तर 500 रुपयेपर्यंतचा भरतात आणि तोच पेट्रोल आहे ना ते लोक पूर्ण विचार करतात की मी 6 महिने नाही तर 5 महिने हाच पेट्रोलमध्ये घालवणार. बघा, धंद्यात जेव्हा उतरतायत ना 10 लाखाची आपण गाडीची इन्व्हेस्टमेंट करतोय. 10 लाख कसे होतात, जेव्हा आपण लोन वगैरे सगळं काय करतो तेव्हा तीच गाडी आपल्याला 10 लाखापर्यंत जाते. आणि 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर हे तर असं आलं की म्हणतात ना पूर्ण हाती गेलंय आणि शेपूट त्यांना सजवायचा राहिलंय. आणि शेपूट आपण सजवायच्यासाठी आपण विचार करतोय अरे सजव की नको सजव. म्हणून मी तुम्हाला सांगतो 10 लाखाची जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतोय की 2,000 आणि 3,000 साठी तुम्ही बघू नका. 2,000 आणि 3,000चं तुम्ही पेट्रोल आहे ना त्याच्यात आहे ना गाडीमध्ये तुमच्या डे 1 पासून ती हॅबिट लावा की आपल्याला आपल्या गाडीमध्ये एवढं पेट्रोल ठेवायचं आहे. जेव्हा बघा हे सगळं तुमचं सगळं काय सॉर्टेड झालं, आता नेक्स्ट तुम्ही विचार करणार आपल्याला धंद्याला जायचं, धंद्याला निघायचं आहे भाऊ, मस्त की आता आपण धंदा करणार, छापणार. आता जेव्हा तुम्ही धंद्याला बाहेर पडणार तेव्हा बाहेर पडताना भरपूर जण काय चूक करतात ती पण सांगतो अजून, की CNG कधी भरायचं. CNG बरेच जण म्हणतात मी रात्री भरलं तर उडणार माझा CNG, जर मी सकाळी भरलं तर मला CNG भेटणार. पण सकाळी भरताना तोच CNG बाबा तू विचार कर 7 ते 8 गाड्या लाईनीमध्ये असतात, त्याच्यानंतर तुझा नंबर, आणि तोच जर तू रात्री भरायला जाशील तेव्हा तुझा पहिला नंबर. म्हणजे असू शकतं 2-3 गाड्या, पण सकाळचा जो प्रेशर असतो, हे बोलतात ना डोक्यावर आपला प्रेशर, तो सोडून द्या तुम्ही प्रेशर. तो गॅसवाला बोलणार की एवढा प्रेशर भेटणार वगैरे, ते काय पाहतात नाही त्याच्यात. जेवढा बसायचा गॅस तेवढाच बसणार गाडीमध्ये. तर बघा मी एक सिंपल सांगतो, आपला एक सिंपल हिशोब आहे. मी रात्री आहे ना माझा सेटअप पूर्ण रेडी करून ठेवतो. सकाळी आपण जेव्हा निघणार तेव्हा आपल्याला टेन्शन नाही पाहिजे. गाडीत बसल्यावर स्टार्टर मारला की गाडी डिरेक्टली ओला, उबेर किंवा जे काय आपण बुकिंग मारतोय पर्सनल बुकिंग वगैरे त्या बुकिंगकडे आपली गाडी जायला पाहिजे. आपली गाडी CNG पंपावर नाही जायला पाहिजे. एक सिंपल बोलतो बघा, एक आहे ना व्यक्ती आपल्याकडे ज्याच्याकडे मी दरवेळी माझ्या गाडीचा काय ना काय कार पॉलिश नाही तर छोटं मोठं जे काय ॲक्सेसरीज वगैरे जे काय पहिल्याच्या गाडीला वगैरे लागायचं वगैरे ते मी त्याच्याकडे घ्यायला जायचो. आता तो व्यक्ती काय करायचा माहिती आहे, तो व्यक्ती आहे ना जेव्हा पण आहे ना मी आहे ना त्याला अशी नोट देईल ना त्याच्या हातात, अशी मी समजा त्याला त्याच्या हातात ही नोट दिली, पैशाची नोट दिली ना तेव्हा तो काय करायचं माहिती आहे, हे समजा पैसे आहेत असं ह्याला त्याला दाखवायचा, आपल्या बाबूरावला दाखवायचा, आणि नंतर ते पैसे आहे ना तो आपल्या गल्ल्यात ठेवायचा, गल्ल्याच्या पण पाया वगैरे पडायचा. आता बघा हा त्याचा रूल झाला. तो काय म्हणायचा माहिती आहे, मी त्याला बोलायचं दरवेळी की जीपे किया तो चलेगा क्या,
किंवा फोनपे विनपे असं काय केलं तर चालेल का, स्वाईप मारला तर चालेल का, थोडासा कॅश. तो थोडासा कॅशमध्ये कसं माहिती आहे, भले तू 10 रुपये किंवा 20 रुपये पण दिलीस कॅश तरी चालेल, पण थोडं काहीतरी कॅश ठेव. म्हणजे त्याचा तो बिझनेसचा रूल काय होता माहिती आहे, की माझ्या स्वतःच्या अकाउंटमधनं, म्हणजे बोलतात ना, जर पैसे जात आहेत समोरच्याला, म्हणजे त्या हेला दुकानदाराला, तर ते पैसे जायला पाहिजे इन कॅश, काहीतरी कॅश भेटायला पाहिजे. म्हणजे त्याच्याने त्याचं ते बोलतात ना बरकत बिरकत काहीतरी ते लोक म्हणतात भरपूर असं काय, तसं ते त्याचा चालू होणार. सेम रूल आपल्या धंद्यात पण आहे. हा रूल नाही आहे की आपले पैसे सकाळी सकाळी जायला नाही पाहिजे. जर तुमच्याकडे खाली CNG पंप आहे, तुम्ही बिंदास CNG भरू शकतात. पण लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमचं माइंड एकदम फ्रेश ठेवून जेव्हा तुम्ही स्टार्टअप करतायत, तेव्हा ना तुमच्या ना डोक्यामध्ये टेन्शन नसतो की मला गॅस भरा जायचं आहे, तिकडे लाईन असेल, हे असेल ते असेल, त्याच्यात तुमचा वेळ वाया जात नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला आदल्या दिवशी सगळे प्रिपरेशन करायचं आहे. मग भले ते वायपरमध्ये पाणी भरायचं असू दे, किंवा तुम्हाला तुमच्या बाटलीमध्ये पाणी घ्यायचं आहे, नाहीतर काय पण खायला घ्यायचं आहे, जे काय घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये तो सेटअप पूर्ण रेडी करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, आता ओला उबेरमध्ये पीक टायमिंगमध्ये तुम्हाला धंदा भेटतो, सकाळी 8 ते 10 10:30 वाजेपर्यंत, त्यानंतर संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत. आता मधल्या वेळात करायचं काय, मधल्या वेळात तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा, तुम्हाला रेंटल बुकिंग कसे काय भेटतील. तुम्ही रेंटल बुकिंगवर जर फोकस कराल तर तुम्हाला ते मधला जो दुपारचा वेळ असतो तो वेळ तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरज नाही. त्याचबरोबर जे पण तुमच्या गाडीमध्ये व्यक्ती बसतात ना, ओला उबेरचे ते जे काय आपण बोलतो पॉकीमॉन, त्यांना खास करून ते पॉकीमॉन बसल्यावर त्याच्यात तुम्हाला ओळखायचं आहे ह्याच्यात पिकाचू कोणतं आहे आणि ह्याच्यात आहे ना तो बल्बसॉर कोणता आहे. म्हणजे बोलतात ना, बल्बसॉर म्हणजे साधावाला पॉकीमॉन आणि पिकाचू म्हणजे एकदम भारीवाला पॉकीमॉन. जर तुम्हाला एखादा भारीवाला पॉकीमॉन याच्यामध्ये भेटला, तेव्हा तुम्हाला ओळखायला शिकायचं आहे, तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे आणि त्यांना कन्वर्ट करायला शिकायचं आहे. कन्वर्ट म्हणजे कसं, मी त्यांना विचारायचं की सर आप डेली जाते हो क्या यहाँ से वहाँ, तो बोलणार हां जाते हो वगैरे. आता बघा, जाता हो वगैरे तो केव्हा बोलणार, ह्याच्या मागे पण आहे ना सगळ्यात मोठा हा टास्क आहे. हा टास्क भरपूर जण फॉलो नाही करत, म्हणून ना कस्टमर तुमच्यावर कन्व्हर्सेशन करत नाही. आता हा जो कन्व्हर्सेशन आहे कस्टमर बरोबरचा, तो आपण 1 मिनिटासाठी इकडे पॉज घेऊया. आणि मेन इकडे ना तुम्हाला सगळ्यात जास्त जो गोल्डन रूल असतो तो सांगतोय धंद्याचा. गोल्डन रूल हा आहे की तुम्ही जेव्हा पण धंदा करायला बाहेर पडताय, लक्षात ठेवा तुम्ही स्वतः फ्रेश दिसायला पाहिजे, त्याचबरोबर तुमची गाडी फ्रेश दिसायला पाहिजे. ज्या दिवशी तुमची गाडी फ्रेश दिसेल ना, पॅसेंजर गाडीत बसल्या बसल्या ना डिरेक्टली तुम्हाला बोलणार, अरे भाई नया गाडी आहे क्या, अरे एकदम ब्रँड न्यू लग रहा है बघा. आणि त्याच्यानंतरच कन्व्हर्सेशन चालू होणार. त्याच्यानंतरच तो बोलेल तुम्हाला की मी डेली ट्रॅव्हल करतो, मुझे आपका गाडी मिलेगा क्या. आणि समजा तुमची गाडी फ्रेश आहे पण तुम्ही एकदम सुस्तड आहे, तरी पण तुमचं काम होणार नाही, कारण पार्टनर आहे, तुमची गाडी तुमची पार्टनर आहे आणि तुमच्या गाडीसाठी तुम्ही स्वतः पार्टनर आहात. तर लक्षात ठेवा, तुम्ही किती काही झालं स्वतः तुम्ही आंघोळ बिंगोळ करून जेवढं जमेल तेवढं फ्रेश असायला पाहिजे, तुमचा बाबूराव फ्रेश असायला पाहिजे, त्यानंतर तुमची गाडी ही पण तुमची फ्रेश असायला पाहिजे. जेव्हा हे सगळं तुमचं फ्रेश असणार तेव्हाच तुम्ही धंदा करायला निघा, नाही तर मग निघू नका. सिंपल सांगतो. जेव्हा तुम्ही कस्टमरला कन्वर्ट करायला शिकाल, आता मेन टॉपिकवर येतो, तेव्हा तुमचं कुठे ना कुठे फायदा होणार. कारण तोच कस्टमर तुम्हाला आहे ना डेलीचं, समजा जर तुम्ही त्या कस्टमरकडून 500 रुपयाचं, म्हणजे तुम्ही विचार करा, एखादा कस्टमर तुम्ही पटवला, त्याच्याकडून तुम्हाला 500 रुपयाची पण रोजची जर कमाई होत असेल ना, तर तुमचा जो डेलीचा टार्गेट असतो 2,500 ते 3,000 रुपयाचा, तो तुम्हाला टार्गेट करायला जास्त मेहनत घ्यायला लागणार नाही. म्हणजे एक सिंपल सांगतो, 3,000चा टार्गेट आहे तर तुम्हाला 2.5च करायचे, कारण 500 तुमचे असेच बनत आहेत. तुम्हाला गिराईक शोधायची पण गरज नाही. त्याचा फोन आला, तुम्ही गेलात, त्याला पिकअप केलं, त्याला सोडलं, लगेच आले पटकन कॅश. आणि कधी पण लक्षात ठेवा, पॉकीमॉन लोकांना ओळखायला शिका. कारण कसं आहे माहिती आहे, भरपूर जण हीच चूक करतात. सगळं काय त्यांच्याकडे मस्तपैकी पर्सनॅलिटी आहे, गाडी आहे मस्तपैकी, पण ते लोक आहेत ना, तेव्हा जेव्हा तो कस्टमर बसतो त्यांच्या गाडीमध्ये, तेव्हा ती एक छोटीशी चूक करतात की त्याला ओळखत नाही. म्हणून आहे ना नंतर आहे ना बोंबलत बसतात की आमचा कस्टमर पळून गेला, आमच्या कस्टमरने पे नाही केलं, आता काय करायचं. कस्टमर म्हणतो कंप्लेंट टाकणार. हे सगळ्या प्रॉब्लेम कधी होतात, जेव्हा तुम्ही कस्टमरला ओळखत नाही तेव्हा. आता हीच सेम प्रॉब्लेम आहे ना, मी तुम्हाला एक सिंपल सांगतो. एक व्यक्ती आहे जो यूट्यूबवर आहे ना व्हिडिओ बनवतो. आता त्यांनी आहे ना त्याच्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट दाखवले, मी स्क्रीनशॉट हवा तर लावतो. त्या भाईकडे गाडी आहे टोयोटाची ग्लॅन्झा, ती बलिनो आणि ग्लॅन्झा माहिती आहे, ते सेम भाऊ बहीण तसेवाली, ती वाली गाडी त्याच्याकडे टोयोटाची ग्लॅन्झा. आणि ग्लॅन्झामध्ये त्याला बुकिंग कोणती आली आहे, प्रीमियरची बुकिंग कधी भेटते तुम्हाला, जेव्हा तुमच्याकडे सिडान गाडी असेल ना, ऑरा किंवा डिझायर, तेव्हा तुम्हाला प्रीमियरची बुकिंग भेटते. पण तीच बुकिंग त्या व्यक्तीला भेटते कोणत्या गाडीमध्ये, हॅचबॅकमध्ये. म्हणजे विचार करा, ज्या कंपनीमधनं आपण गाडी घेतोय भाड्याने चालवायला, ठीक आहे, आणि भाड्याने आपण जेव्हा ती गाडी चालवायला घेतोय तेव्हा विचार करा की ते कंपनीमध्ये किती झोल चाललंय. म्हणजे उबर कंपनी
ज्या कंपनी त्यांच्या बरोबर अटॅचमेंट ठेवत आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या ते बोलतात ना 50-100 गाड्या त्यांच्या ते मस्तकी चालत आहेत, त्या कंपनीला जेव्हा ते लोक भाडं वगैरे देत आहेत तेव्हा प्रीमियरचे पण भाडं टोयोटा ग्लॅन्झा गाड्यांना, आणि इकडे आपण 2 ते 1.5 लाख रुपये एक्स्ट्रा भरतोय, आणि एक्स्ट्रा भरून पण आपल्याला काय भेटतोय, नॉर्मल आपल्याच गाडीचं भाडं भेटते. म्हणजे आपण जर वॅगनर घेतली असती तरी आपल्याला प्रीमियरचं भाडं भेटलं असतं का, नाही भेटलं असतं. पण लोक काय करतायत, लोक अशा युट्यूबरला मस्तकी सपोर्ट करतायत, मस्तकी बघतायत. तर लक्षात ठेवा, एवढंच सांगणार आहे की जेव्हा तुम्हाला एक युट्यूबर तुम्हाला ओळखता येत नाही की कुठे काय दाखवतंय काय नाही, तुम्ही फक्त ते बघत चाललंय त्याचं सगळं काय, तर सेम प्रॉब्लेम इकडे होणार. जे कस्टमर पण तुमच्या गाडीमध्ये बसलाय ना, तो बाहेर बघतोय, तुम्ही पण इकडून बाहेर बघताय, काहीही म्हणजे काहीही तुमचं ह्याच्यामध्ये फायदा होणार नाही. लक्षात ठेवा, कस्टमर ओळखायला शिका, माणसं ओळखायला शिका, नाही तर माणसं तुम्हाला आयुष्यात फसवतील. आयुष्यात फसलात तर खूप मोठे फसाल त्याच्यानंतर. आता बघा, एवढा टॉपिक आपला कव्हरअप झाला याच्यात की आपण माणसं ओळखायला पाहिजे, सगळं काही ओळखायला पाहिजे. पण माणसामध्ये आपण कस्टमरलाच ओळखायला पाहिजे की मित्रांना पण ओळखायला पाहिजे, हा सगळ्यात मेन टॉपिक आहे. आता हा जो टॉपिक आहे, भरपूर जण याच्यात चूक करतात की बघा, नाक्यावर कुठे उभे असणार तेव्हा त्यांच्याबरोबर दोस्ती बिस्ती करतात. एखादा वॅगनारवाला भेटला, अर्टिगावाला भेटला, ओरावाला भेटला, त्याच्यावर दोस्ती करतात. आता दोस्ती केल्यानंतर हा मित्र आपल्यासाठी बरोबर आहे की नाही आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. बघा, मी माझा स्वतःचा एक एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. मी भरपूर अगोदर काय करायचो, आपल्या इथे ना एरियामध्ये मला बुकिंग वगैरे नाही लागायची, म्हणून ना मी ना माझ्या इथे एक एरिया आहे सायन्स सर्कल, तर सायन्स सर्कलला मी तिकडे जाऊन उभं असायचो. आणि तिकडे असं मला वाटायचं की आता आपल्याला नाक्यावरून मस्तकी बुकिंग लागणार. आता तिकडे जेव्हा मी उभं असायचो तेव्हा माझ्याकडे 2017च्या वेळी ग्रँड आय10 गाडी होती, जी एकदम वेगळी होती दिसायला. म्हणून जेव्हा बाकीचे जितके पण ओला उबेरवाले तिकडे यायचे तेव्हा खास करून ना ते लोकांना आपल्याबरोबर बोलायला यायचे. मी बोलायची, भाई कितने को लिया आहे, क्या लिया, मस्त आहे वगैरे, ऐसा ऐसा, कितना डाऊन पेमेंट भरा वगैरे, हे सगळं ते लोक ते सगळं चालू असायचं त्यांचा टेप रेकॉर्डर. आता त्या टेपमध्ये आपल्याबरोबर एक ना आपला दोस्त बनला, त्याच्याकडे होती व्हाईट कलरची एक्सेंट, ठीक आहे, सेकंड हँड होती त्याची गाडी. आणि त्याचा ना मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. आता त्याच्या गाडीची तुम्ही अवस्था बघाल ना, पुढून मागेपर्यंत आहे ना मस्त की पूर्ण गाडीला झवलं होतं. म्हणजे कोणता पण असा एक पार्ट नव्हता ज्याच्यात कुठेही स्क्रॅच नव्हतं. आता त्या गाडीला पुढून मागेपर्यंत एवढे स्क्रॅचेस. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला तुम्ही बघाल ना, व्हाईट शर्ट घातला होता. मी त्याला सिंपल बोलायचं, भाई व्हाईट शर्ट क्यू पेन आहे. म्हणजे व्हाईट शर्ट आहे ना, त्याची अवस्था अशी होती ना, एवढा पातळ झाला होता ना, म्हणजे तुम्ही असं खेचला तर पेपर डोसा असतो ना, तसा पेपर डोसासारखा तो फाटणार. अरे क्या करे भाई, अभी ये धंधा नहीं दे रहा है कंपनी भी, इंसेंटिव्ह वगैरह सब बंद किया है, मैं क्या करूँ इसमें, व्हाईट शर्ट खरीदू की क्या करू. मी बोला, अरे गाडीची अवस्था अशी, ह्याची अवस्था अशी. त्याच्या गाडीमध्ये जेव्हा मी एक दिवस बसलो आतमध्ये, तेव्हा ना मला ना असं आहे ना एकदम असं ओकारीसारखं वाटलं, असं उलटी विलटीसारखं. म्हणजे आपण एसटी महामंडळमध्ये बसतो ना तसं वाला फिलिंग आली. मैं बोला, अरे भाई बहुत गंदा स्मेल आ रहा है यार आज गाड़ी में. अरे वो पैसेंजर ने उल्टी किया तो बाद में क्या है, तो ऐसे झाड़ दिया और वो मॅटिंग रख दिया. मी बोला, अरे पाणी तरी मारायचं त्याच्यावर, हा हागल्यावर बोचा धुतो ना की असंच बाहेर येतो. असे व्यक्ती असतात. म्हणजे तुम्ही विचार करा, हा जो व्यक्ती आहे हा फक्त एवढा किस्सा आला म्हणजे तो त्याच्या गाडीला रिस्पेक्ट नाही करत. बघा, तुम्ही कोणत्या पण जाती धर्मातले असो, कधी पण लक्षात ठेवा, ज्या वस्तूवर तुम्ही काम करतायत त्याला रिस्पेक्ट करायला शिका. त्याचबरोबर सेकंड थिंग, तुम्ही जेव्हा आहे ना एखाद्या व्यक्तीबरोबर जेव्हा दोस्ती करतायत, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, आता हा आपला मित्र बनला, आता पुढचं काय. आता बघा, आपला नंबर वगैरे तेव्हा शेअर झालेला, नंबर वगैरे शेअर झाल्यानंतर त्याचा ना कधी पण फोन यायचा मला पटकन. मी सायन्स सर्कलवरून मला काय भाडं वगैरे लागलं, पटकन आपण निघालो तेव्हा ड्रॉप लोकेशन वगैरे काय समजायचं नाही. तर तो मला विचारायचा, बाई किधर जा रहे हो. बोला, चाललो इकडे असं असं. बोलो, तुला बुकिंग लागली की नाही. अरे क्या बोलेगा भाई, धंधा ही नहीं है, मैं तो यहाँ पे थक गया हूँ यार भाई, एक तो आधा घंटा हुआ, धंधा ही नहीं है, मेरे को समझ में नहीं आ रहा है क्या करने का यहाँ पे. मी बोललो, ह्याचं रड गाणं चालू. म्हणजे म्हणतात ना, आयुष्यात ह्यानी कुठे प्रगती केली असेल हे मला समजत नाही आजपर्यंत. ही गाडी पण हे घेतल्यानंतर ह्याची प्रगती होणार आहे की नाही होणार आहे ते पण समजत नव्हतं. अशा व्यक्ती बरोबर जेव्हा आपण राहतो ना, तेव्हा ना आपला पण धंदा होत नाही. जेव्हा मी त्याला सांगायचो ना, भाई मैं कांदिवली पोचा, अरे कांदिवली से तो तुमको भाड़ा ही नहीं लगेगा भाई, वो चौक पे तो भाड़ा ही नहीं लगते. आणि त्या चौकवरून मला भाडं लागायचं. तर विचार करा, अशा व्यक्तींना जेव्हा आपण दोस्तीयारी करतो ना, तुम्हाला ना ती पॉझिटिव्हिटी नाही भेटत. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त नेगेटिव्हिटीचे घोडे तुम्हाला भेटतात. तर हे तुम्हाला घोडे जर तुमच्या आयुष्यात नाही पाहिजे असेल आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटीमध्ये, ठीक आहे, पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्हाला पुढे निघायचं आहे, लक्षात ठेवा, मित्र फक्त एकच ठेवा या लाईनमध्ये. पण असा मित्र ठेवा जो पॉझिटिव्ह असायला पाहिजे, जो तुम्हाला म्हणायला पाहिजे, भाई धंदा करायला निघ, बाहेर निघ, आज धंदा आहे, माझा एवढा धंदा आला, एक काम कर, टार्गेट ठेव, माझा 2000 झाला, तू 2200 तरी करायला पाहिजे, तुझ्यापेक्षा जास्त मी करीन. हा टार्गेट ठेवणारा तुमच्या बरोबरचा तुमचा मित्र असायला पाहिजे. त्याचबरोबर धंद्याचं नॉलेज असणारा मित्र असायला पाहिजे. सिंपल सांगतो, एक असा मित्र पकडा ज्याच्याकडून तुम्हाला तुमचा धंदा पण भेटायला पाहिजे, तुम्हाला त्याच्याकडून नॉलेज पण भेटायला पाहिजे,
तुम्हाला त्याच्याकडून म्हणजे म्हणतात ना पॉझिटिव्हिटी, जी पॉझिटिव्ह वाईब्स असते ना सकाळी सकाळी आपल्याला जी भेटायला पाहिजे ती भेटायला पाहिजे. नाही असे हागरे पादरे मित्र असायला पाहिजे की ज्याच्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठेही काही प्रगती होणार नाही, तसं नाही असायला पाहिजे. तर बघा मेन रूल आहे हा धंद्याचा की तुम्हाला तुमचे मित्र चांगले पॉझिटिव्हिटीवाले असायला पाहिजे. त्याचबरोबर बघा आता तुम्ही धंदा वगैरे सगळं काय केला, पण पुढे जो टाइम असतो ना तो असा सर्व्हिसिंगचा. सर्व्हिसिंग कुठे करायचं भाऊ? सर्व्हिसिंग मी सिंपल बोलणार, सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसिंग करा. इंजिन ऑइल वगैरे जे काही चेंज करायचं असेल ते सर्व्हिस सेंटरमध्ये करा. जशी ही ओरा गाडी आहे 3 वर्षाची वॉरंटी आहे, तर 3 वर्षाची वॉरंटीला कुठेही धोका यायला नाही पाहिजे. म्हणून आपल्याला काही करून हिचं जे काही सर्व्हिसिंग असेल ते सर्व्हिस सेंटरमध्येच आपल्याला सर्व्हिसिंग करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे बाहेरचा चिरीमिरी काम करायचं आहे, समजा तुमचा बंपर निघाला, मिरर निघाला तुमच्या गाडीचा, ते चिरीमिरी काम तुम्ही बाहेरून करू शकतात. पण जे मेजर काम असतं तुमच्या गाडीचं सर्व्हिसिंग, ते सर्व्हिसिंग तुम्हाला काही करून तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये करायला पाहिजे. आणि खास करून सर्व्हिस सेंटरवरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि म्हणजे आपल्याकडे जो बिल आहे ना तो सगळं काय आलेलं आहे, त्याच्यावर फक्त एक व्हिडिओ बनवायचा बाकी आहे. तुम्ही फक्त बोलतात ना, सांगा मला की बोलतात ना ग्रीन सिग्नल द्या की आपल्याला ह्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे, लगेच हाजीर होणार. तर बघा आय थिंक सो की आजचा जो टॉपिक होता खास करून ओला उबेरमध्ये धंद्यापासून म्हणजे बोलतात ना काय काय प्रॉब्लेम्स येतात. आता ह्याच्यात मी हे सगळे प्रॉब्लेम्स नाही सांगणार की तुम्हाला मुतायला नाही भेटणार, तुम्हाला हागायला नाही भेटणार, हे सगळे प्रॉब्लेम्स नाही. पण हे जे काही मी प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगितले हे मेन प्रॉब्लेम्स आहे. हे मेन प्रॉब्लेम्समध्ये जर तुम्हाला असं वाटतं ना तुमच्याबरोबर कुठे हे असे काही प्रॉब्लेम्स झाले असतील तर तुम्ही सांगू शकता. जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याबरोबर काहीतरी एकदम भलतेच प्रॉब्लेम झाले तर ते पण सांगू शकतात. म्हणजे असं हे सगळं आयटम नाही, ते भूतबीतवालं वगैरे ते सगळं काय होत असतं या लाईनमध्ये. हे सगळं मजबूत आहे. रात्रीचं भूतबीत वगैरे हे सगळं आयटम पण दिसतं. कुठे ना कुठे तुम्हाला फसायला होतं, इकडे भाडं लागलं वगैरे, तिकडून तुम्हाला रिटर्न भाडं नाही भेटत, चोरीमारी होते, लूटमार होतं, चाकू बिकू दाखवतात. हे सगळं नंतरचा भाग आहे या लाईनमध्ये. पण हे सगळे प्रॉब्लेम जे मी कव्हर केलेत त्याच्यात जर तुम्हाला असं काय वाटत असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आजचा व्हिडिओ मला माहिती आहे थोडासा मोठा झाला आहे, भरपूरच जास्त खेचला गेला आहे, पण मी ऑलमोस्ट गाडीच्या डिलिव्हरीपासून तुमच्याकडे गाडी येईपर्यंत, धंदा होईपर्यंत आणि कोणती दोस्ती यारी आपल्याला ठेवायची, काय ठेवायची, हे सगळं काय आपण कव्हर केलं आहे. तर लक्षात ठेवा, फ्रेश मूड ठेवा, बाबूराव वगैरे मस्त की फ्रेश ठेवा. एकदम फ्रेशली तुम्ही जेव्हा काम करायला निघाल त्याच्यानंतरच तुमचा धंदा वगैरे चांगल्यापैकी होणार. आणि लक्षात ठेवा ही गाडी आहे ना, ही गाडी आपल्यासाठी पार्टनर आहे. जेवढं हिला तुम्ही जपाल, लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही हिला जपाल, जेवढं तुम्ही हिला सपोर्ट कराल, जेवढं तुम्ही हिला म्हणजे बोलतात ना मन लावाल, हिला तुम्ही स्वतः साफ कराल, शरम वगैरे काय ठेवायची नाही, कोण आपल्याला बघताय धुताना बिताना काय नाही. तुम्ही जेव्हा हिला रिस्पेक्ट कराल ना तर ही ना तुम्हाला ना खतरनाकवाला कमवून देणार, खतरनाकवाला, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. फक्त लक्षात ठेवा, मोटिवेशनसाठी एवढंच बोलणार आहे, तुमचं माइंडमध्ये पॉझिटिव्हिटी भरलेली असायला पाहिजे. कोणतं पण काम करा, उद्या तुम्हाला असं विचार आला ना इकडून आपल्या अमेरिकाला जायचं आहे, पॉझिटिव्हिटी असेल तर अमेरिका काय त्याच्या पुढेपर्यंत जाल तुम्ही. पण पॉझिटिव्हिटी नसेल ना आणि फक्त नेगेटिव्हिटी मनामध्ये भरली असेल, अरे नाही होणार, हे नाही ते नाही, आपल्याला तर जमणारच नाही, काहीच नाही होणार. पॉझिटिव्हिटी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मेडिसिन आहे. एनिवेज, दिस इज स्मिथ signing off from my channel Smith and you. So bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.